नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड खोलेमळा येथील श्री संत सावतामाळी स्वीट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडून भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले। सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली असून वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने जय भवानी रोडवरील सावतामाळी स्वीट्समधील कर्मचाऱ्यावर कनपट्टीवर गावठी कट्टा लावून कट्ट्यातून गोळीबार केला। जय भवानी रोडवर असलेल्या श्री संत सावतामाळी बेकरी अँड स्वीट्सच्या दुकानावर एका अज्ञात हल्लेखोरांनी बेकरीच्या मॅनेजरवर एक गोळी फायर करून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित तरुण त्यातून थोडक्यात बचावला आहे। संशयित हल्लेखोर पाऊस असल्यामुळे आणि अंधाराचा फायदा घेऊन फरार झालाय। गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि सर्वत्र अंधार पसरला होता। या संधीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने सावतामाळी स्वीट्सच्या दुकानात प्रवेश केला। काही कळण्याच्या आतच त्याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून तेथील कर्मचाऱ्यावर गोळी झाडली। रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून दुचाकी गाडीवर आला। त्याने अंधाराचा फायदा घेऊन या बेकरीच्या मॅनेजर मंजूर सय्यद यांच्या कानाला रिव्हॉल्वर लावून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सय्यद यांनी त्याचा हल्ला हुलकावला। परिणामी या घटनेनंतर संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला की लुटमारीच्या उद्देशाने याचा तपास पोलीस करत आहेत। लाईट गेलेली होती 9:30चा टाईम होता। लाईट गेली आणि आम्ही मोबाईलचे लाईट लावले। मोबाईलचे दोन्ही आम्ही नितीन शेटणी मी दोघांनी लाईट लावले मोबाईलचे आणि एक व्यक्ती आला डायरेक्ट माझ्या कनपट्टीवर पिस्तूल ठेवून डायरेक्ट फायर केला त्यांनी। आम्हाला वाटलं काय फटाक्याचा आवाज आला काय। मी जेव्हा बघितलं ना तर तो एकदम मोठमोठे डोळे करून मला बघा तोंड पूर्ण झाकलेलं होतं, हेल्मेट घातलेलं होतं आणि पूर्ण तोंड झाकलेलं होतं त्यांनी। मला डायरेक्ट मी त्याला बघून हसू राहिलो, काय काय क्या रा मला ओळखीचं नाही काही नाही। मग माझ्या शेटने डायरेक्ट आवाज दिला, धर लाग पडायला लागला तो। मग नंतर 5 मिनिटानंतर लाईट आली तर डायरेक्ट काउंटरवर गोळी पडलेली। मग माझी घबराट आली आणि माझं अजून कान एकदम सुंदर काही समजून राहिलं, इतका जोरात आवाज झाला होता। मग मी डिपार्टमेंटला पोलीस डिपार्टमेंटला फोन केला। मग आले पोलीस ताबडतोब आले। आता इन्क्वायरी चालू आहे। हल्लेखोर ज्या दिशेने फरार झालाय त्या बाजूचे CCTV फुटेज तपासले जात आहे। हल्लेखोर कोण आहे आणि त्याने गोळीबार का केला याबाबत अधिक तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत।